हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ट्यूब ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग बघितली होती. तर यामध्ये आता फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहे. तर हे मेजरमेंट आहे, या मेजरमेंटनुसार आपण बॅक पार्टची कटिंग केली आहे. आता फ्रंटची कटिंग करणार आहे. अशा प्रकारची ड्राफ्ट करून घेतला आहे मी. तर चला आता आपण फ्रंटची कटिंग बघणार आहे. तर हे बघा, त्यासाठी मी असा न्यूजपेपर घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही कार्डशीट पेपर देखील घेऊ शकता. आता वरतून मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेते. तुम्ही कोणतं पण काही पण स्टिच करताना म्हणजे ड्रेसची मार्किंग करा किंवा ब्लाऊजची मार्किंग करा, वरतून सरळ लाईन द्यायचीच आहे. कारण आपले म्हणजे जे कापड असतं किंवा जो पेपर असतो तो सरळ नसतो, थोडाफार तिरपा वगैरे असतं. त्यामुळे आपले मापे देखील तिरपे होऊ शकतात. त्यामुळे वरती एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर आपलं शोल्डर किती आहे, 15 इंच आहे. तर 15चं निम्मं किती झालं, 14.5. तर हे बघा, इथून आपण 14.5 मार्किंग करणार आहे. सेम जी बॅक पार्टला केली आहे. तर तुम्ही जर कोणी बॅक पार्ट बघितला नसेल तर अगोदर तो बॅक पार्ट बघा, कारण तो बघितल्याशिवाय तुम्हाला फ्रंट पार्ट समजणार नाही. सेम जशी ड्राफ्टिंग केली बॅकला तशीच आपण फ्रंटला देखील करतोय. इथे मी लिहून ठेवते फ्रंट पार्ट. आता हे बघा, जिथे शोल्डर टाकलं आहे आपण, आपलं शोल्डर आहे 15 इंच, त्याचं निम्मं घेतलं आहे, 7.5 इथं टाकलं आहे. तिथून आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच. डीप नेक असल्यामुळे आपण 1 इंच डाऊन जातो. इकडनं गळा रुंदीला 2.5 इंच मार्किंग करायची. हे आपण जोडून घेऊ. त्यानंतर इकडे देखील जोडून घ्यायचं आहे बघ. आता इथून आपल्याला डाऊन जायचं आहे, कारण आर्महोलचे मार्किंग केल्याशिवाय आपल्याला चेस्ट लाईन भेटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल डीप नेकचा. तर हे बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. आपल्याला चार्ट बघावं लागेल. आपण बॅकला पण सेम याच पद्धतीने केलं होतं, आता फ्रंटला पण करणार आहे. तर हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये आपला इथं आहे. तर दुसऱ्या लाईनमध्ये आल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आपली चेस्ट किती आहे, 1 मिनटं. तर हे बघा, इथून आपल्याला फॉर्म्युला चेस्ट लाईनसाठी काय वापरायचं आहे. तर हे बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर 33.5 भागिले 6 अधिक 0. तर किती आलं, 6 इंच. आपल्याला आर्महोलचा फॉर्म्युला वापरायचा आहे, कारण जेव्हा आपण आर्महोल ची मार्किंग करू तेव्हा आपल्याला चेस्ट लाईन भेटली. बघा, इथून जिथून डाऊन गेलं आहे तिथं आपल्याला टेप ठेवून 6 इंच मार्क करायचं आहे. तर हे बघा, इथे मी 6 इंच मार्क करून घेतले आणि एक सरळ लाईन देऊन घेतली चेस्ट लाईनची. त्यानंतर बघा, आता छातीची लाईन, छातीला आपण लूजिंग देतो. तर आपला बॅकला आपण लूजिंग दिलेली नाही, पण फ्रंटला आपण देणार आहे. डीप नेक तरी पण देणार आहे, कारण बॅक आपला स्ट्रेट असतो आणि पुढचा भाग आपला अशा प्रकारचा असतो. त्यामुळे इथं कापड जास्ती लागतं कवर करायला. त्यामुळे आपण लूजिंग देणार आहे 1.5 इंच. तर हे बघा, आपली चेस्ट किती, 33.5 अधिक 1.5 इंच किती झालं, 35. तिला भागिले 4 करायचं आहे. ते किती झालं, 8.25. तर हे बघा, इथून आपल्याला 8.25 मार्किंग करायची. अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, आता आपल्याला बॅकमध्ये आपण काय केलं होतं, आपल्याला इथं रेडी शोल्डर नाही आहे. तर रेडी शोल्डर ट्यूब ब्लाऊजला लागत पण नाही. तर त्यासाठी काय करायचं, हे जे क्रॉस आहे याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा, टेप ठेवून याचं सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. आता इथून चेक करायचं आहे हे माप किती आहे. तर किती आहे, 5 इंच. तर इथे देखील तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला, 5 इंच. आणि एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा, जी लाईन दिली तिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. पुन्हा त्या सेंटरपासून खाली पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. समजलं. आता आपल्याला इथं आर्महोलची मार्किंग करायची. आर्महोलच्या मार्किंगसाठी आपल्याला इथं क्रॉसची मार्किंग गरज नाही, कारण आपण डायरेक्ट ट्यूब ब्लाऊज आहे त्यामुळे डायरेक्ट अशी मार्किंग करणार आहे. बघा, अशा पद्धतीने आता अशी
आर्महोलची मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा आपण आता उंचीचं माप टाकणार आहे, कारण आपण फ्रंटची उंची जी आपली तिरपी लाईनचा तिरपी लाईन असते तिची शोल्डरची, तिचं आपण सेंटर काढून उंची घेत असतो. तर हे बघा आपली फ्रंटची उंची किती आहे? 15.5 आहे. तर मार्किंग करायची आपल्याला 16.5वर. एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा आपला पुढचा गळाची देखील मार्किंग करायची. आता आपला पुढचा गळा किती आहे? 7 इंच आहे. तर आपण 7 आहे पण 6.5 घेऊ, म्हणजे चेस्ट लाईनवरच पुढचा गळा देखील घेऊ. तर आपण पुढचा गळा 6.5 आहे त्याच्यावर मार्किंग केली. त्यानंतर आता पुढच्या गळ्याची देखील, म्हणजे पुढच्या गळ्याचा देखील फ्रेंच कवणे आकार देऊन घेऊ. तर हे बघा तुम्ही इथून देखील जो सेंटर काढला इथून देखील देऊ शकता, किंवा इथून पण देऊ शकता, किंवा या दोघांच्या मधून देखील देऊ शकता. तर मी या दोघांच्या मधून देते. हे बघा इथून असे पुढच्या गळ्याची मार्किंग देऊन घेतली. आता हे बघा, आता इथून आपण टेप पुन्हा असं ठेवू सेंटरपासून आणि शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग करू. तर शोल्डर टू अपेक्स 9.5 आपण 10 मार्किंग करू. इथं अर्धा इंच प्लस करतो त्यामध्ये आपण. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. तर आपलं अपेक्स टू अपेक्स किती आहे? 7 इंच आहे. तर 7चं निम्म किती झालं? 3.5. ते इथं 3.5 एक मार्किंग करायची. इथं जेवढी केली त्याच्यापेक्षा जी कमरची लाईन आहे तिथं अर्धा इंच कमी करायची. तर इथं मी 3 इंच मार्किंग करते. आता इथं आपल्याला टक्स घ्यावा लागेल. तर टक्स कसं आपल्या साईजनुसार घ्यावा लागेल. तर हे वगैरे मी तुम्हाला इथं 4 दाखवते. तर हा बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली साईज कोणती? 33.5. कोणत्या लाईनमध्ये येते? पहिल्याच लाईनमध्ये येते. तर आर्महोलचा टक्स आहे 1.25 इंचाचा आणि कमरचा टक्स आहे 2.5 इंचाचा. तुमची ज्या लाईनमध्ये येईल तुम्हाला ते घ्यायचं आहे. तर आपलं आहे आर्महोलचा 1.25 इंच आणि कमरचा 2.5 इंच. तर इथं आपण टक्स किती घेणार आहे? 2.5 इंचाचा घेणार आहे. तर ते जोडून घेऊ अगोदर आपण. त्यानंतर इथून आपल्याला कमरची मार्किंग करायची. आता आपली बॅकला जेवढी केली होती आपली कमर किती आहे? 29. तर 29चा चौथा किती होईल? 7.25. म्हणजे याच्यामध्ये लुजिंग द्यायची नाही कमरमध्ये, जेवढी तेवढी डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आहे. 29चा चौथा झाला 7.25. त्यानंतर आपण हा टक्स घेतला, हा मायनस होणार आहे, याची देखील मार्जिन घ्यायची. तर टक्स आपला 2.5 इंचाचा आहे. मग आपण इथं 2.5 इंच घेणार आहे. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घेणार आहे 2 इंच. ते आपण जोडून घेऊ अगोदर. तर याला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी हे बघा हा टक्स आहे, मार्जिन लाईन काढला, त्याचा सेंटर काढायचा आहे. पण प्रिन्सेस कटचा जसं देतो ना सेम त्याच पद्धतीने एक सेंटर काढायचा. पुन्हा एकदा त्या सेंटरपासून खाली टेप ठेवायचा आहे. पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. म्हणजे या लाईनवर आपल्याला असे 3 सेंटर काढायचे. तर तशीच मी वरती घेते, इथे एक मार्किंग करते. म्हणजे या लाईनवर आपल्याला 3 सेंटर काढायचे. आता सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचे. आता पण मी मार्किंग जोडून घेऊ. याशी क्रॉसमध्ये इकडे जोडून घ्यायची. त्यानंतर हे तिन्ही जे पॉईंट आहे आपल्याला हे देखील स्केलने असे जॉईंट करून हे बघा. त्यानंतर इथून एक लाईन इतका आपल्याला असं शेप द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता एवढी आपली मार्किंग झाली. आता आपल्याला दोन्ही लाईन चेक करून घ्यायचे. तर ही किती आहे? 6.5. तर ही देखील तेवढीच पाहिजे. त्यासाठी हे बघा असं व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायची. तर 6.5 कुठे येते तिथं मार्किंग करायची. हे बघा तर किती? अर्धा इंचाचा गॅप आहे. आता इथं जेवढं आहे तेवढं आपल्याला इथं घ्यायचं आहे. हे बघा इथं अर्धा इंच. तर इथं जेवढं आलं आहे तिथं इथं देखील समोर त्याच्या डबल घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंच. त्यानंतर इकडं देखील अर्धा इंच घ्यायचं आहे.
आपलं इथे जेवढं मार्किंग आलं आहे तेवढं, तर हे सर्व मार्किंग जोडून घेते मी. इकडे देखील सेम. त्यानंतर हे बघा, इकडनं देखील आपली ही जी फिटिंगची लाईन आहे हिला आपली जी स्केल आहे अशी टच करून ठेवायची आहे बघा, अशा पद्धतीने, आणि मग मार्किंग करायची. त्यानंतर इथे देखील टक्स घ्यायचा आहे आपल्याला. तर हा 2.5 इंचाचा आहे, मग याचा अर्धा आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंच. तर हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने जिथं जॉईंट होतं आहे तिथं असं टेप ठेवायचं आहे आणि 1.25 इंच मार्किंग करायची. आता ह्या 1.25 इंचाचं निम्म करायचं आहे आणि ह्या मार्किंगच्या दोन्ही बाजूने तेवढं मार्क करायचं आहे. बघा, इकडे देखील आणि इकडे पण. आता ही मार्किंग आपण शोल्डर टू अपेक्सला जॉईंट करून घेऊ. त्यानंतर हे दोन्ही लाईन देखील चेक करून घ्यायचे. आता ही किती आहे, 5.5 इंचाला एक लाईन कमी. आता ही पण तेवढीच पाहिजे, तर ही थोडी बाहेर जाते, जेवढी जाते तेवढी जाऊ द्यायची, मार्किंग करायची. आता ही जी लाईन आपण ड्रॉ केली तिला आपल्याला ती अशी जॉईंट करायची आहे बघा, अशा पद्धतीने. स्केल आपल्याला ह्या फिटिंगच्या लाईननुसारच ठेवायची आहे. ह्या कशा तिरपे तशीच ठेवायची. त्यानंतर आर्महोलचा शेप देऊन घेऊ आपण इथं. तर एवढी आपली मार्किंग झाली आहे बेसिक. तर बघा, आपण इथं नेक आपला छातीच्या लाईनवर आहे. आपलं स्केल आपण अशी छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवतो आणि आपला नेक जर पुढचा जर स्केलच्या खाली जात असेल तर वरतून आपण 2 लाईन इतकं मायनस करतो. तर आपल्याला इथं अगोदर ही स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची, अगोदर सरळ मायनस करून घ्यायचे, त्यानंतर पुन्हा 2 लाईन इतकं मायनस करायचे. हे बघा, कारण आपण परत एक याच्यामध्ये डीप नेकला आपले जो पुढचा गळा आहे तो छातीच्या लाईनच्या खाली जात असेल किंवा स्केल आपण अर्धा इंच छातीच्या लाईनच्या वरती ठेवतो आणि जर खाली जात असेल त्या स्केलच्या खाली, तर वरतून आपण 2 लाईन इतकं मायनस करतो. आता 2 लाईन इतकं मायनस केलं आहे. आता ह्या आपला हा गळा कुठपर्यंत आला आहे हा अगोदर चेक करून घेऊ आपण. तर कुठपर्यंत येतो, 4 इंचापर्यंत येतो आहे. तर इथं लिहून ठेवू 4 इंच. आता आपली एवढी बेसिक ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करायला घेऊ. आता आपण कट करून घेऊ. जशी मार्किंग केली मायनस, म्हणजे जसं मायनस केले तसेच आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर पुढचा गळा देखील कट करून घेऊ. तर आपण आर्महोल नंतर कट करू. अगोदर आपण असं एक्स्ट्राचं कट करून घेऊ. खालचा टक कट केल्याशिवाय आपल्याला आर्महोलचा शेप देता येणार नाही. त्यानंतर बघा, हे जे 2 आपण मार्किंग केली आर्महोलमधल्या टकची, ते असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपलं कट करायचे आर्महोल. तर हे बघा, अशा पद्धतीने नवीन आर्महोल येतो आपण कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली फ्रंट पार्टची एवढी कटिंग झाली आहे. आता आपण बॅक पार्ट ठेवून देखील बॅक पार्टची कटिंग करून घेऊ. आता आपण बॅक पार्ट घेऊ.
हे बघा, हा बॅक पार्ट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट केला होता. तुम्ही तो बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कट ह्या दोन्ही फिटिंगच्या ज्या लाईन आहे याला असं टच करून ठेवायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि जसं क्रॉसमध्ये जाते तसं मार्किंग करून घ्यायची. इकडे देखील सेम, जेवढं खाली देखील जाते तेवढं पण आपण मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून घेते. आता मी ते जोडून घेते. हे बघ, त्यानंतर इकडे देखील अशा पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊ. पुढचा गळा देखील कट करून घ्यायचा. त्यानंतर आर्महोल देखील कट करून घेऊ, जसा नवीन ड्रॉ केला आहे तसा. हे बघा, आपला बॅक पार्ट देखील पूर्ण कटिंग झालं आहे आणि फ्रंट देखील कटिंग झालं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला या पार्टची स्टिचिंग दाखवणार नाही. स्टिचिंग पण दाखवेल, पण लगेच नाही, नंतर कधीतरी दाखवेल. तुम्हाला स्टिचिंग करायची स्टिचिंग जर बघायची असेल तर नक्की कमेंट करा. त्याचं देखील व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. पण मी तुम्हाला ट्यूब ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बॅक पार्ट पण कसा कट करायचा, फ्रंट देखील कसं कट करायचं हे सर्व सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, शेअर करा. दुसऱ्याला देखील त्याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.